अशोक खरात विरोधामध्ये आता 12 गुन्हे दाखल झालेले आहेत। महिलांचं लैंगिक शोषण, आर्थिक फसवणूक, जमिनी खरेदी विक्रीचे सगळे, त्या माध्यमातून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यात आलेली आहे। एक एक प्रकार उघड येत आहेत। काही राजकीय नेते त्याच्या दरबारी जात होते, ते देखील समोर आलेलं आहे। महाराष्ट्राच्या संस्कार संस्कृतीला काडीमा लावणारा आणि आपल्याला छेद देणारा आणि 3 वयस्क म्हणजे 3 अजून पुरुष आहे, महिला आहेत। मला असं वाटतं फारच दुःखदायक हा अपघात आहे। आमचे गिरीश भाऊ त्या ठिकाणी जाऊन आले आहेत। त्या ठिकाणी मृतांना आपण आता तर जीव परत आणता येत नाही, पण हा अपघात ज्या विहिरीमध्ये झाला आहे ती विहीर कायमस्वरूपी बंद करणे, असा अपघात होणार नाही ती काळजी घेणे आणि त्यांच्या परिवाराला सरकारकडनं मदत देणे आणि जे काही समाज म्हणून शक्य आहे त्या साऱ्या गोष्टी करणे, या ठिकाणी आम्ही हे सर्व करणार आहोत। पण अपघात मात्र फार दुर्दैवी आहे। त्या विहिरीचा आता कायमस्वरूपी बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे। आपल्या विरोधात काही नाही, बिल्डर सुटणार नाही। गरीब माणसाचे घरं त्यांना मिळतील। नाही जर घर देता आले तर तेवढे जो मालमत्ता आहे 20% प्रॉपर्टीची मालमत्ता जी आहे ती त्यांच्याकडे रिकवर करून हे ईडब्ल्यूच्या लोकांना घरं कशी मिळतील, कारण त्यांचा हक्क आहे, त्यांचा हक्क मारला गेलेला आहे। आमच्या यासाठी हा भाग आहे की नुसतंच त्या ठिकाणी कारवाई नाही, तर 20% मालमत्ता ही गरीब माणसाला मिळाली पाहिजे। याकरता त्याच्यातून काय रिकव्हरी करता येईल आणि लोकांचा फायदा करता येईल, हा सुद्धा भाग आहे। या ठिकाणी चौकशी करतात आहे। SITचा निर्णय झाला आहे आणि याच्यामध्ये आम्ही पोलीस अधिकाऱ्यांना घेतला आहे। या SITमधून एक IPS अधिकारी आहेत, 2 IAS अधिकारी आहेत आणि यातनं आम्ही प्रचंड ताकदीने या गुन्ह्याचा शोध लावू आणि या लोकांना सोडणार नाही, या बिल्डरांना। साहेब, यामध्ये जे बिल्डरांची नावं घेतली जात आहे, जे मोठी नावं आहेत, यापूर्वी त्यांनी अनेक घोटाळे नाशिकमध्ये केले। यापूर्वी त्यांच्यावरती अशा स्वरूपाच्या कारवाया झाल्या, मात्र वरच्या पातळीवर तर मंत्रालयाच्या पातळीवर गेल्यानंतर त्या कारवाया पुढे सरकल्या नाही। अशा प्रकारचं नाशिककरांचं आता पहिलं उदाहरण दिसलं तुम्हाला, मी महसूल मंत्री म्हणून दाखल केलेलं आहे। आम्हाला जसं दिसलं तातडीनं त्या ठिकाणी आम्ही गुन्हे दाखल केले, तातडीनं त्या ठिकाणी कारवाई केल्या आणि SIT लावून त्या ठिकाणी अंतिमपर्यंत आम्ही जाणार आहे, कुणाला सोडणार नाही। तुमच्या पक्षाचे काही नेते कोणी त्याच्यामध्ये असलं तरी त्याला काही पक्षाचा विषय नाही आहे। पक्षाचं कोणी असो किंवा दुसऱ्या पक्षाचं असो, असे भ्रष्टाचार करणारे, गरीब माणसाचा जीव घेणारे लोक यांना आम्ही सोडणार नाही। सुनेत्रा पवारांनी ही सगळी मुख्यमंत्री कार्यालयाकडनंच मिळते आहे। नाही, असं म्हणणं चूक आहे। अंजली दमानियाजी यांची एक स्वतःची सिस्टीम आहे माहिती काढण्याची। मुख्यमंत्री कार्यालय वगैरे असे त्या ठिकाणी अशा सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं असं कृत्य करत नाही। मुख्यमंत्री कार्यालय फार सेन्सिटिव्ह आहे आणि चौकशी सेन्सिटिव्ह आहे। जेवढी मीडिया ट्रायल आपण चुकीच्या पद्धतीने करू तेवढं याच्यावर प्रेशर वाढणार आहे। त्या ठिकाणी चौकशीवर शेवटी प्रेशर येतं, त्यामुळे अशा चौकशीमध्ये कमी बोललं पाहिजे। जे काही माहिती आहे ते मीडियासमोर ठीक आहे दिली, पण ही माहिती अधिक जर माहिती असेल तुम्हाला तर SIT समोर दिली पाहिजे। SIT यामध्ये अत्यंत महत्त्वाचा निर्णय करतं। SITच त्या ठिकाणी गुन्हे दाखल करणार आहे। समाजाकडे जी काही माहिती असेल, मीडियाकडे जी माहिती असेल किंवा अंजली दमानियाजी यांच्याकडे काही अधिक माहिती असेल त्यांनी SITला दिली पाहिजे। या सगळ्या प्रकरणाच्या माध्यमातून गुन्हा दाखल झालेला आहे, मात्र त्या सामान्य शेतकऱ्यांना न्याय त्यांनी जर माझ्याकडे हिअरिंग लावली, एखादा अर्ज केला माझ्याकडे, तर माझ्या कोर्टामध्ये मी केस दाखल करून घेईन आणि त्या संबंधित शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याची जबाबदारी महसूल मंत्री म्हणून माझी राहील। साहेब, भाजपच्या काही नेत्यांचे देखील अशोक खरातला फोन कॉल होते असं अंजली दमानिया यांचं म्हणणं नाही, अंजलीताई दमानियाजीकडे काही पुरावे असतील, काही कॉल्स असतील, त्यांनी SITला दिले पाहिजे। SIT याची चौकशी करताय। कधी कधी काय होतं, ह्याच्यात काही समर्थन करता येत नाही, पण तो भोंदूबाबा आहे हे नंतर कळल्यानंतर काही गोष्टी होतात। कधी कधी नॉर्मली एखादा कॉल लागला किंवा काही झालं तर मला असं वाटतं वारंवार संबंध येणे, दुष्कृत्यामध्ये डायरेक्ट सहभाग असणे, कुकृत्यामध्ये सहभाग असणे, मालमत्तेमध्ये सहभाग असणे, या सर्व गोष्टीचा तपास SIT करत आहे। मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण थोडा वेळ घेऊ आणि SITचा पूर्ण अंतिम झाल्यावर अधिक बोलणं योग्य राहील। साहेब, माडाचं एक मोठं प्रकरण नाशिक